आणि त्यांची सगळी तिथे बघा. खूप खूप अभिनंदन राजेशजी आणि त्यांच्या सगळ्या टीमचं. उल्हासनगर माजी लोकसभेच्या आमच्या विस्तारात तुकारामजी बजागे ठाणे पालघर जिल्ह्यातील जे आमचे राजकीय जिल्हे आहेत, ज्याच्यामध्ये नवी मुंबई आहे, ठाणे आहे, भाईंदर आहे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, पालघर ग्रामीण, वसई विरार, त्याचबरोबर ठाणे ग्रामीण, अशा सर्वच ठाणे पालघर जिल्ह्यातल्या महिला कार्यकर्त्यांनी बूथ स्तरावर जाऊन महिलांच्या मनामध्ये माननीय नरेंद्रजी मोदी आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस या दोन्हींचं कार्य त्यांना निश्चित समजून सांगितलं. त्या भगिनींना ते पटलं आणि म्हणून त्यांनी आमच्या माध्यमातून देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे ह्या राख्या देण्याच्यासाठी आजचा हा कार्यक्रम आहे. आता ह्या राख्या प्रदेश कार्यालयात जातील. रवींद्रजी चव्हाण त्या आणि त्यांची सर्व टीम तिथली ही देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे या सगळ्या राख्या सुपूर्द करतील. म्हणजे इतक्या महिलांचं पाठिंबा मनापासून देवेंद्रजींच्या पाठीमागे आहे. म्हणजे त्यांचं कार्य अधिक गतिमान, शक्तिमान, प्रकाशमान होण्याकरता ह्या राख्या कारणीभूत ठरतील असा माझा विश्वास. एकूण साधारणपणे 1 लाखाच्या वर त्या राख्या त्या ठिकाणी जमा झालेल्या आहेत आणि त्या भारतीय जनता पक्षाच्या मुंबईच्या कार्यालयामध्ये जातील. तुम्ही एक विधान केलं होतं लॉटरीचं, त्याच्यावरती आता ती लॉटरी आता कोणाला लागली कोणाला लागली तो विषय आता नको. मात्र त्याच्यावर आता टीका करण्यात तुमचं वय झालेलं आहे. अरे आज हे बघा, मी एवढंच सांगतो की माणसाचं वयाचं नंबर हे फक्त वाहन असतो. जो कार्यक्षम असतो तो कायम दिसतो आणि भविष्य काळामध्ये दाखवून देऊ. मुकेश अंबानी पालकमंत्री झाले तर असंही त्यांनी चौगुले यांनी सांगितलं. काय झालंय? मुकेश अंबानी यांच्यामुळे पालकमंत्री पद मिळालेलं आहे. ठीक आहे, म्हणजे मी काही नाकारत नाही, सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळाले. असा आरोप होत आहे की रक्षाबंधन तुम्ही साजरी करता परंतु लाडक्या बहिणींना काही ठिकाणी वंचित ठेवतात, त्यांचे जे पैसे देतात ते सुद्धा कमी करून टाकले सरकार. नाही, प्रश्न असा की ज्या भगिनींना देणं गरजेचं आहे त्यांना निश्चित दिलं जाईल. आता शासकीय कर्मचारी असलेल्या आमच्या भगिनींनी जर त्या ठिकाणी बहिणीला देणारा जो भावाचा जो प्रेमाचा भाग आहे तो घेणं उचित नव्हतं, म्हणून त्या ती छाननी झालेली आहे. एरवी त्यांच्याविषयी त्या ज्याला अडचणीत येतील शासकीय भगिनी सुद्धा तरी त्यांच्या मतीला आम्ही धावून जाऊ. जय जवान गोविंदा पथकाने 3 वेळा धारदार लावलेला आहे आणि यावरती प्रताप सरनाईक यांनी जय जवान गोविंदा पथकाला टोळा लगावलेला आहे. हे बघा या विषयी अरे हे बघ, आता मला ह्या राजकीय प्रश्नाची उत्तर द्यायला मी इथं नाहीये. मी फक्त रक्षा प्रदान करण्याच्या विषयाकरता इथं आलेलं आहे. चला, जनता दरबार 22 तारखेला गडकरी रंगायतला आहे. 9 तारखेपासून रक्षाबंधनाचा कार्यक्रम 9 ते 13 असा दिलेला होता. नंतर मग 14, 15 ऑगस्ट, 16 ऑगस्ट दहीहंडीमुळे त्याला आज आम्ही 17 ऑगस्टला हा कार्यक्रम घेतला. ठाणे विभागातल्या 120 मंडळांपैकी 120 मंडळातून जवळजवळ 12,000 बूथमधून आमच्या महिला कार्यकर्ती राख्या संकलित केल्या आणि ठाणे शहर हे मध्यवर्ती असल्यामुळे या सर्व जिल्ह्यातली महिला आणि पुरुष कार्यकर्ते एकत्र येऊन त्यांनी संकलित केलेल्या राख्या इथे माननीय मनमंत्री गणेशजी नाईक यांच्याकडे सुपूर्द केल्या. ज्या राख्या माननीय देवेंद्र फडणवीस यांना महिलांनी आपल्या संदेशासह पाठवल्या होत्या. जवळपास 2.5 ते 3 लाख आतापर्यंत लाख राख्या जमा झालेल्या आहेत.
त्याच्या सांकेतिक स्वरूपात प्रत्येक जिल्ह्याने ठाणे असेल, कल्याण, नवी मुंबई, भाईंदर, भिवंडी, ठाणे ग्रामीण, पालघर आणि वसई विरार या सर्व जिल्ह्यांनी मिळून या राख्या आता इथे आपापला एक एक बॉक्स माननीय गणेशजी नाईक यांना सुपूर्द केलाय आणि सर्वांनी शुभेच्छा दिल्यात माननीय देवेंद्र फडणवीस यांना की आमचा लाडका भाऊ देवाभाऊ आहे आणि तोच सर्व लाडक्या बहिणींचं आगामी काळात संरक्षण करेल याची आम्हाला खात्री आहे.